नमस्कार, मी अशोकराव तावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। आमच्या खेड तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण विषयाबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। आज आपण पाहतो महसूल प्रशासनाला महसूल मंत्र्यांनी निर्देश दिले किंवा शासनाने निर्देश दिले तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही, ही एक गंभीर बाब आहे। चांडवली तालुका खेड जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर 126 बाबत भोगवटा 2 मधून भोगवटा 1 ची जी कार्यवाही आहे 2020 मध्ये तत्कालीन तहसीलदार यांनी स्वतःच्या अनाधिकाराने केलेली आहे आणि असे असतानाही गेली 6 वर्षे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही व भूखंडधारकांना मात्र बेघर करून त्यांची जी जमीन आहे ती सरकार जमा करण्याचा निर्णय तत्कालीन तहसीलदारांनी घेतलेला आहे। याबाबत मागील वर्षी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन केले होते, तसेच मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन केले होते। शासनाच्या महसूल विभागाने 3 वेळा लेखी पत्र देऊनही आज तागायत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल गेलेला नाही किंवा जरी अहवाल गेलेला असला तरी तो आम्हा अर्जदारांना त्याची माहिती दिली जात नाही। यामुळे या गंभीर विषयाबाबत आम्ही आज येथे आंदोलन करत आहेत। तसेच दुसरा एक गंभीर विषय आहे की माझे शेजारी जे उभे असलेले जे एक शेतकरी आहे ही व्यक्ती दिव्यांग आहे। गेली 9 वर्षापूर्वी अपर जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांच्या जमिनीबाबत उपविभागीय अधिकारी प्रांत खेड यांचा आदेश रद्द करण्याचा निर्णय दिला होता, परंतु त्या आदेशाची गेली 9 वर्षे अंमलबजावणी झालेली नाही आणि कोणताही स्थगिती आदेश त्या ठिकाणी नव्हता। आणि नंतर मागील वर्षी अपर आयुक्त पुणे यांनी त्याबाबत अपर जिल्हाधिकारी पुणे यांचा निकाल जो आहे तो कायम ठेवला आणि त्यानंतर तहसीलदार खेड यांनी याबाबत सुनावणी घेतली आणि सदर सुनावणी सुद्धा नोव्हेंबर 2025 मध्ये संपलेली आहे आणि स्वयंस्पष्ट असे निर्देश असताना सुद्धा तो आदेश तातडीने दिला जावा याबाबत स्वतः बोरकर यांनी पाठपुरावा केला। आम्ही सुद्धा तहसीलदारांना अनेक वेळा भेटलो आणि त्याबाबत तातडीने न्याय दिला जावा अशी आमची आज ही जिल्हा प्रशासनाकडे मागणी आहे। त्याचप्रमाणे टाकळकरवाडी येथील 155 च्या दुरुस्तीचं एक प्रकरण आहे की त्या ठिकाणी वारसदार चुकीचे दर्शवून त्यांच्या नावाने 14 गुंठे 7/12 त्या दुरुस्तीद्वारे केला आहे। याबाबत जुलै 2025 मध्ये सर्व पत्रव्यवहार केला होता बावनकुळे साहेबांना किंवा जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना आणि याबाबत जे आहे मूळ कायदा उपजिल्हाधिकारी पुणे यांनी पत्र जे आहे ते उपविभागीय अधिकारी खेड यांना दिलं होतं आणि त्यांनी जुलै 2025 मध्ये तहसीलदार खेड यांच्याकडनं अहवाल मागवला होता, परंतु आज तागायत त्याबाबत अहवाल आलेला नाही। परवाच नामदेव टिळेकर उपजिल्हाधिकारी मूळ कायदा यांनी सुद्धा प्रांत खेड यांना पत्र दिलं आणि तातडीने अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते आणि त्या पत्राची प्रत मला सुद्धा दिलेली आहे। त्यामध्ये मग चांडवलीमधील विषय असेल किंवा यांचा बोरकर यांचा सायगाव येथील विषय असेल त्या विषयाबाबतही कार्यवाहीचे निर्देश दिलेले आहेत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन करत आहे त्यामध्ये याच्याबाबत ठोस निर्णय दिला जावा, ठोस लेखी आदेश दिले जावे। तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेतलं जाणार नाही। अजूनही काही विषय आहे। उपविभागीय अधिकारी प्रांत खेड यांनी एका विषयामध्ये 2 आदेश दिलेले आहेत, असं एकाच केसमध्ये 2 आदेश देता येत नाही त्याची सुद्धा आमच्याकडे माहिती आहे। तसेच या तहसील व प्रांत कार्यालयाकडे नागरिक हेलपाटे मारून मारून कंटाळतात, त्यांना न्याय दिला जात नाही। मग अशी कोणती बाब आहे की सामान्य नागरिकांना त्रस्त केलं जात आहे? आज आपण पाहतो जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी प्रांत यांना 27 मार्च रोजी लाच घेताना पकडलेलं आहे। मग हे महसूल प्रशासन कोणत्या स्तरावर चाललेलं आहे? आज 155 च्या दुरुस्तीमध्ये अनेक अधिकारी दोषी आढळलेत असं शासन जाहीर करतं, परंतु त्यांच्यावर कोणती ठोस कारवाई केली जात नाही आणि तात्पुरतं काही सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा निलंबनाची कारवाई केल्यानंतर पुन्हा त्यांना रुजू करून घेतलं जातं। आज आपण पाहतो चांडवलीमधील आज 107 भूखंडधारक जे आहेत ते न्याय मागत आहेत। स्वतः तत्कालीन तहसीलदारांनी चुकीचा निर्णय घेतला, भोगवटा 2 मधून भोगवटा 1 मध्ये जमीन रूपांतर केली आणि त्यामुळे त्यांनी ती जमीन खरेदी केली आणि आज त्यांना बेघर करण्याचा जो डाव रचला जात आहे ते चुकीचं आहे आणि या सर्व बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे। धन्यवाद।